पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचं भीषण वास्तव समोर आणणारी यवतमाळ जिल्ह्यात एप्रिल महिन्यात 25 दिवसात तब्बल 18 शेतकऱ्यांनी जीवन संपवले। शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा कोरा कोरा। 72 तासांमध्ये तिघांनी मृत्यूला कवटाळलं। वाढतं कर्ज, नापिकी, निसर्गाचा लहरीपणा यामुळे बळीराजा हतबल होतो। शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना असूनही त्यांची प्रभावी अंमलबजावणी होतीये का, असा गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला। शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा 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 7-12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। जिल्ह्यात ओला दुष्काळ असताना सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही, त्यामुळे शेतकरी दुहेरी नव्हे तर तिहेरी संकटात सापडलेला आहे। यामुळे शेतकऱ्यांना शासन आणि प्रशासनाकडून त्वरित मदत मिळणं गरजेचं आहे, त्यांना धीर देणं गरजेचं आहे। मात्र असं चित्र सध्या यवतमाळ जिल्ह्यात दिसत नाही। त्यामुळे 1 ते 25 एप्रिल दरम्यान तब्बल 18 शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्याची आकडेवारी शासनाकडे नोंद आहे।